10 ml पर्यंत पाणी घेतल्यानंतर त्याला मिसळायचं. ठीक आहे. त्याचा काही कलर चेंज झाला का? हा काय झालं? मग आपल्याला याच्यात एक हे आहे की याच्यासोबत त्याला मॅच करायचं आहे. होत आहे का कुठे मॅच? हा नाही होत आहे. म्हणजे याच्यात क्लोरीनचं प्रमाण आहे का? मग हे पाणी पिण्यास योग्य आहे का? आहे ना. क्लोरीनचं प्रमाण आपण जेव्हा नळीच्या टाकीमध्ये पाणी याचे क्लोरिनेशन केलं जाते तेव्हा काय असते 0.5 पर्यंत. पण आपल्या घरी येईपर्यंत पाणीचं जे क्लोरीनचं प्रमाण आहे हे 0.2 पर्यंत यायला पाहिजे. 0.2 0.1 पर्यंत तरी यायला पाहिजे. पण याच्यात काय आला आहे आता? 0 आहे. म्हणजे हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. काय होईल याच्यामुळे? आपल्या पिण्यास पाणी पिण्याला अयोग्य आहे. आपल्याला अंघोळ उलटी वगैरे होऊ शकते. गॅसचं प्रमाण वाढू शकते. दूषित पाणी पिल्यामुळे होणार ना. तर हे क्लोरीन नसल्यामुळे होऊ शकते.